जय गजानन जयतु संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेय महाराज राजा यदूंना उपदेश करताना 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्या 5 संवेदना प्राप्त आपण करतो त्या संवेदनांमध्येच विवेक न ठेवता जर आसक्ती निर्माण झाली तर त्याच गोष्टी ज्या इतर वेळा सुखाला कारणीभूत होतात त्याच कशा विनाशाला कारणीभूत होतात हे सूत्र समजावून सांगतायत. आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या जीवांकडून मी ही रचना कशी शिकलो ते आपल्या समोर सांगतायत. त्यात आपण पाहिलं की पतंगाच्याकडून ते शिकले रूपासक्ती विनाशकारी असते, ती भुंग्याकडून शिकले गंधासक्ती विनाशकारी असते, गज म्हणजे हत्तीच्या माध्यमातून ते शिकले स्पर्शासक्ती विनाशकारी ठरू शकते. पुढचा विषय ते सांगतायत श्रवणासक्ती, ऐकण्याची आसक्ती. त्या श्रवण करण्यामध्ये नको त्या गोष्टींच्या मागे जर लागला आणि विवेक गमावून जर श्रवण करत बसला तर तीच गोष्ट कशी हानिकारक ठरते कशी विनाशकारक ठरते ते मी शिकलो. दत्त महाराज पुढचा हिशोब सांगतायत आणि त्यासाठी त्यांनी गुरु हरिण नावाच्या प्राण्याला केलेला आहे. मोठी मजेदार रचना आहे, लक्षात घेतली पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी ते या निमित्ताने आपल्याला सांगतायत. जीवनामध्ये जे घडत आहे ते सहज पाहत असताना, कारण आपण ते सूत्र पाहिलं की निसर्गापेक्षा मोठा गुरु नाही आणि निरीक्षणापेक्षा मोठं शास्त्र नाही. निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना दत्त महाराज गुरु करतायत आणि ते गुरु करत असताना त्या निसर्गामध्ये घडत असणाऱ्या गोष्टी ते शांतपणे पाहतायत. ते गुरु प्रत्यक्ष बोलणारे नाहीयेत, आपण स्वरूप पाहतोय. वेगवेगळ्या प्राण्यांना गुरु केलं का? कारण त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी घडताना पाहिल्या त्या पाहून दत्त महाराज शिकलेले आहेत. त्यांनी ते गुण आत्मसात केलेले आहेत किंवा अवगुणांपासून कसं दूर राहायचं ते समजून घेतलेलं आहे. ते सूत्र आपल्याला या निमित्ताने वारंवार आपण पाहतोय. त्यातली भूमिका सांगतायत. हरण कसं नष्ट होतं, त्याला कसं पकडल्या जातं. जसं हत्ती पकडण्याची एक विशिष्ट पद्धती आपण मागच्या भागात पाहिली तशी हरणं पकडण्याची आणखीन एक विशिष्ट पद्धती असते. कशी पकडतात? हरणं पकडण्याकरता जी पद्धती वापरली जाते त्यातली रचना अशी असते की जिथे कुठे हरणांचा कळप बसलेला आहे असं तो शिकारी पहिल्यांदा पाहतो, त्यानंतर एक काम करतो, त्यापासून बराच दूर जातो आणि दूर गेल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारे सापळे रचतो, तिथे जाळं लावून ठेवतो आणि त्या जाळ्याच्या आणखीन पलीकडे बसून तो वेगवेगळ्या प्रकारचं वाद्य वाजवायला सुरुवात करतो. सामान्यतः तंतुवाद्याचा वापर केला जातो, कारण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य सांगितले. ज्याच्यात तारांचा उपयोग असेल त्याला तंतुवाद्य असं म्हणतात. ज्याच्यात चामड्याचा विचार असेल, तबला असेल, नगारा असेल, मृदंग असेल, पखवाज असेल त्याला चर्मवाद्य म्हटलं जातं. काहींना वातवाद्य म्हटलं जातं. मग बासरी असेल, सनई असेल किंवा पेटीसारखं संवादिनी ज्याला आपण म्हणतो त्या वाद्यामध्ये वाऱ्याचा विषय आहे म्हणून ते वातवाद्य. काही वाद्य आपल्याला सांगितले आता म्हणतात चर्मवाद्य, काही वाद्य तंतुवाद्य ज्याच्यात तारांचा विचार असतो. मग त्यामध्ये सतार असेल, वीणा असेल, अगदी आधुनिक काळातले गिटार इत्यादी वाद्य असतील. याच्या समोर सामान्यतः सारंगी सारखं जे छोटं वाद्य असतं किंवा किंगरी ज्याला म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये तशा प्रकारचं वाद्य तो वाजवत बसतो आणि त्या आवाजाकडे ते हरिण आकृष्ट होतं आणि आकृष्ट झालेलं ते हरिण किंवा तो हरिणांचा समुदाय त्या आवाजाच्या दिशेने धावत सुटतो आणि नेमकं त्या आकर्षणामध्ये विवेक गमावलेला पुढे आपण कुठं चाललोय नेमकं काय आहे समोर ते लक्षात न आलेला तो धावत जातो आणि अलगद त्या सापळ्यामध्ये अडकतो. हरणांना पकडण्याची ही पद्धती असते. कशामुळे पकडले गेले त्याचं उत्तर आहे त्या आवाजाच्या दिशेने आकर्षित झाले. श्रवणासक्ती हाच त्यांच्या विनाशाचा कारणीभूत असा प्रकारचा भाव आहे हे आपल्याला दत्त महाराज समजावून सांगताय. आणि मग ते सांगत असताना शेवटी सांगायचंय त्यांना कोणाच्या माध्यमातून, यदू महाराजांच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय. आणि मुनी म्हणून मी ज्या अवस्थेमध्ये आहे, कारण ते स्वतःबद्दल वर्णन करतायत की मी मुनी अवस्था धारण केली आहे, अवधूत अवस्था धारण केलेली आहे. आणि मग ती मुनी अवस्था मला येण्यासाठी, ती यती अवस्था येण्यासाठी मी हे शिकलेलो आहे. याचा अर्थ ती यती अवस्था आली पाहिजे. आता यती अवस्था आली पाहिजे म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात कदाचित विचार येईल की मग आम्ही काही घरदार सोडून संन्यास घ्यायचा का? त्याचं उत्तर नाही.
कारण ते सामान्य पद्धतीने शक्यही नाही आणि जोपर्यंत तितकं तीव्र वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत संन्यास घेण्याला बाह्यदृष्ट्या काही अर्थही नाही. पण तो आता आपला विषय नाहीये. मला ती वृत्ती समजून सांगायची आहे. यती वृत्ती धारण करता येते, यती वेश धारण करता येईल की नाही वेगळा विषय आहे. त्याच्याकरता वेगवेगळे नियम आहेत. यती वृत्तीत धारण करता येईल की नाही, कशाला यती म्हणतात, किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. साहित्यशास्त्रामध्ये सुद्धा हा शब्द येतो. कुठे बोलत असताना कोणत्या जागी थांबायचं त्याला यती असं म्हणतात. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. कुठे थांबायचं हे ज्याला कळतं ना त्यालाच आयुष्यात यती असं म्हणतात. थांबता आलं पाहिजे. ते थांबणं फार महत्वाचं आहे. कारण नुसती पळापळ, नुसती गती कामाची नाहीये. कुठंतरी थांबता आलं पाहिजे. ध्येय प्राप्तीची जी गोष्ट आहे, आणि लक्षात घ्या जिथे ध्येय प्राप्त होतं ना तिथे माणूस थांबत असतो. धावण्याच्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही पहा, सगळे स्पर्धक धावत असतात पण थांबतात कुठे, त्या शेवटच्या सीमारेषेपाशी आले की धावणं थांबवतात. वास्तविक जो पहिल्यांदा थांबतो ना आपण सत्कार त्याचा करतो, पण स्पर्धेला नाव मात्र धावण्याची स्पर्धा असते. थोडी मजेदार रचना आपल्या लक्षात येईल. वास्तविक धावण्याची नाही, थांबण्याची स्पर्धा आहे. कारण धावतात जगात सगळेच, थांबायचं कोणाला ते ज्याला कळलं ना, कुठे आणि कसं थांबायचं हे ज्याला कळलं तो विजयी असतो. जीवनातली ती रचना त्याला यती असं म्हणतात. आपल्या जीवनात आपण यती भाव स्वीकारू शकतो आणि मग अशा यतीला उपदेश केला. तो यतींना उपदेश करताना दत्त महाराजांनी जे शब्द वापरले मी आपल्याला वारंवार सांगतोय की संवाद 3 अध्यायात आहे. शेकडो श्लोक आहेत आपल्या समोर. सगळ्या श्लोकांचं प्रत्येक श्लोकशः त्या श्लोकातल्या प्रत्येक शब्दशः वर्णन करणं निरूपण मालिकेत अपेक्षित नाही, पण हिशोब आहे की ते तुम्हाला वाचण्याची उत्सुकता निर्माण व्हावी. आपण जेव्हा वाचाल आणखीन कितीतरी हजारो अर्थ आहेत, जेवढे जेवढे तुम्ही समजून घेऊ शकाल. काही मोजक्या श्लोकांचा उल्लेख मुद्दाम आपल्या समोर करतो, त्यातले काही चरणांपुरता विचार करू. म्हणजे हे श्लोक किती वेगळ्या पद्धतीने अभ्यासायला हवेत एवढं जरी आपल्या लक्षात आलं ना तरी उद्देश पूर्ण झालेला आहे. हा भाव आपल्या समोर म्हणून, आणि म्हणून दत्त महाराजांचे शब्द आहेत, ग्राम्य गीतम न शृणुयात. ग्राम्य गीत ऐकू नये कोणी, यतीर वनचराहा क्वचित. वनचर असलेल्या यतीने ग्राम्य गीत ऐकू नये. उपदेशाचं सूत्र या अर्ध्या श्लोकामध्ये आपल्या समोर त्यांनी दिलं आणि मग ते सांगत असताना हरिणाचा विचार वापरला. आता गंमत पहा, त्यातले किती वेगवेगळ्या पद्धतीने ते शब्द आपण समजून घेऊ शकतो. वनचर शब्द वापरला. वनचर शब्द कोणाला वापरला? यतीही, यती करता वापरला. पण वनचर शब्द जगातल्या सगळ्या प्राण्यांनाही लागू आहे की नाही, कारण तेही जंगलातच राहतात, वनामध्ये संचार करतात, म्हणून तेही वनचर आहेत. पण त्यांच्या वनचरत्वामध्ये आणि यतीच्या वनचरत्वामध्ये मूलभूत फरक आहे. कोणता फरक आहे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यांना जंगलात राहणे हा त्यांचा नाईलाज आहे, कारण त्यांना इलाजच नाही, दुसरा पर्यायच नाही. ते जंगलातच राहणार आहेत. पण यतीचं जंगलात राहणं हा नाईलाज नाहीये, तो स्वीकृत भाग आहे, तो त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि जंगलात राहणे या वाक्याचा अर्थ समजून घ्या. जंगलात राहणे याचा अर्थ गावातून दूर जाणे, आणि गाव शब्दाचा अर्थ जिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपभोग आहेत त्या उपभोगांची प्रतिमा म्हणून गावाचा विचार केला. आणि ते गाव सोडून जंगलात जाणे या वाक्याचा पुढचा अर्थ आहे भोगाचा नाही, त्यागाचा विचार. आणि म्हणून यतीचं जीवन हे त्यागमय जीवन आहे. उपदेश कोणाकरता? त्या त्यागमय लोकांकरता. भोगात जे रमलेले आहेत त्यांची पंचायत होणार आहे. कशी? जशी हरणांची होते. ते आपल्याला सांगायचंय. म्हणून आपल्याला वनचरत्व आलं पाहिजे. याचा अर्थ घरदार सोडून जंगलात राहा असं नाही, आपल्याला त्यागाची वृत्ती शिकवायची आहे. आणि मग ज्या वेळा इतर वेळा जंगलात राहणे हा दुःखाचा विषय असतो. समजा एखाद्या माणसाला हाकलून जंगलात दिलेलं असेल तर त्याला जंगलात राहणे हा दुःखाचा विषय असेल. पण आनंदाने स्वतःहून जात असतील तर त्यांची अवस्था उलटी असते. जी आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. जंगलात तुम्हाला पाठवलं, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यवहारी संसारी माणसाला पाठवलं, तर जंगलात राहणे हा त्याच्यासाठी शिक्षेचा विषय असू शकतो, पण ज्यांनी स्वीकारलेला आहे ना त्यांच्यासाठी तो आनंदाचा विषय आहे. आणि म्हणून इतरांसाठी दुःखाचा विषय आपल्याला आनंदाचा कसा करून घेता येतो हेच तर सूत्र आपल्याला शिकून घ्यायचंय. इतर वेळा दुःखाची गोष्ट, इतर वेळा आपल्याला त्रासाची असणारी गोष्ट आपल्याला आनंदासाठी सुखासाठी साधन कशी करता येईल याच्यावरच चिंतन आहे सगळं. आणि मग त्या दृष्टीने सांगतायत ग्राम्य गीतम न शृणुयात. प्रत्येक शब्द बा किती विचारपूर्वक वापरलेला असतो, किती वेगवेगळ्या छटा असतात, किती पैलू असतात. गीत ऐकायचं नाही असं नाही म्हटलं त्यांनी शब्द काय वापरला, ग्राम्य गीत. आता हा ग्राम्य शब्द जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतो, कारण खाली आपण वनचर शब्दाचा विचार पाहिला. वनचरच्या विरुद्ध शब्द कोणता, ग्राम्य. आता वनचरचा अर्थ आपण काय पाहिला, या जंगलामध्ये जाणं याचा अर्थ व्यवहारातले भोग सोडून त्यागामध्ये रमणे, त्याला वनचरत्व शब्द आपण वापरला. जंगलात राहणे असं वापरलं, यतित्व स्वीकारणे असं वापरलं. त्याच्या विरुद्ध गोष्ट कोणती, तर ग्राम्य. आणि म्हणून गावातली याचा अर्थ भोगाची गोष्ट जी आहे त्याला ग्राम्य असं म्हटलं, आणि दुसऱ्या बाजूला त्यागाची जी गोष्ट आहे त्याला वनचरत्व असं म्हटलं. ग्राम्य गीत ऐकू नये या वाक्यामध्ये अशा वृत्तीने, यतिवृत्तीने राहणाऱ्यांनी किंवा ज्याला सुख शांती पाहिजे त्यांनी भोगाच्या गोष्टी ऐकत बसू नयेत, कारण त्या कितीही ऐकल्या तरी त्यातून अंतिम समाधान प्राप्त होत नाही. हिशोब लक्षात घ्या. भोगामध्ये समाधान नाही असा बिलकुल हिशोब नाही, भोगामध्ये सुख नाही असं चुकूनही म्हणू नका. फक्त पंचायत ही आहे जे आपल्याला समजून घ्यायचंय की ते सुख शाश्वत नाही, चिरंतन नाही. कितीही जमवला तरी तो पैसा कायम आनंद देईल ही सोय नाही. कितीही धनधान्य जमवलं तरी शाश्वत सुख मिळत नाही. कितीही म्हणजे किती. आपल्याकडे तेवढ्याकरता रावणाचं वर्णन केलं की त्या रावणाने आपली संपूर्ण लंका नगरी सोन्याने मढवली होती असं वर्णन आहे. असतो की नसतो हा भाग नाही महत्वाचा. इतकी श्रीमंती की घरामध्ये अंगावर दागिने हा विषय नाही, रस्त्यावर असलेल्या किंवा गावात असणाऱ्या सगळ्या इमारती सुद्धा सोन्याने मढवल्या होत्या. आता याच्या पलीकडे श्रीमंती किती प्राप्त कराल, पण तेवढी श्रीमंती असून सुद्धा जर आसक्तीत अडकला तर त्या रावणाची ही वाट लागते, हेच शिकायचं असतं. आणि मग वनचर असणारे भगवान रामचंद्र जवळ काहीही नसलं, कोणतीही सुविधा नसली, कोणतीही साधने नसली तरी ते त्याचा विनाश करू शकतात आणि त्या विपरीत परिस्थितीत सुद्धा विजयी होतात, हेच शिकायचं असतं. रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत हे जे सूत्र आपल्याला उपदेश सांगतात त्यात हिशोब हा असतो. रामासारखं जगावं याचा अर्थ त्यागमय जीवन असलं पाहिजे, भोगमय नाही, कारण त्यागमयच अंतिम विजय देऊ शकतं. त्यांनी अयोध्येचा त्याग केला, ते जगाचे स्वामी ठरतात आणि आपल्या स्वतःच्या उपभोगाकरता सगळ्या गोष्टी लंकेमध्ये वेळ पडली तर बाकीच्यांच्या लुबाडून जो आणतो तो विनाशाला कारणीभूत ठरतो. हा भाव समजून घ्यायचा आहे, कारण रावणाने सगळं लुबाडलेलं आहे, काही स्वतःच्या पराक्रमाने तयार केलेलं नाहीये. लंकाई मुळात कुबेराची होती, पुष्पक विमान मुळात कुबेराचं होतं, त्याच्याकडून सगळं हडपलेलं आहे. इथपासून तर भगवान रामचंद्रांची पत्नी पळवून नेण्यापर्यंत अशा प्रकारची जी विकृती आहे ना ती विनाशाला कारणीभूत ठरते. हे आपल्याला अधोरेखित करायचं असतं. सगळे ग्रंथ आपल्याला तो उपदेश करतात. आणि मग इथे हिशोब सांगितला ग्राम्य गीतम न शृणुयात, की अशा पद्धतीचे भोगाचे गीत ऐकायचे नाही, भोगामध्ये आसक्त करतील अशा प्रकारचे. गीत शब्दाचा अर्थ आहे मनातल्या मनात गुणगुणत राहणारी इच्छा. आपण त्याचं जे चिंतन करतो त्या चिंतनाचा विचार म्हणून गीत वापरलाय, मग ग्राम्य शब्द वापरला. हा ग्राम्य शब्द आणखीन वेगळ्या अर्थाने समजून घ्यायचा आहे, कारण सगळ्या गीतांना नाही म्हटलं. स्तोत्र ऐकायचे असतील तर
परवानगी आहे, अष्टकं ऐकायची असतील तर परवानगी आहे, आरत्या म्हणायच्या असतील तर परवानगी आहे, भजन म्हणायची असतील तर परवानगी आहे, कीर्तन परवानगी आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, या सगळ्यांना नाकारलं नाहीये. संगीत नाही नाकारलेलं, ग्राम्य गीत शब्द वापरला. आणि ग्राम्य शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये दुसरा आहे, जे नीच असतं, जे गौण प्रकारचं असतं, जे त्याज्य प्रकारचं असतं, त्याला ग्राम्य असा शब्द वापरला जातो. आणि म्हणून जे तुम्हाला आसक्तीकडे नेतं ते वाईट आहे. सगळ्या गोष्टींना वाईट नाही म्हटलं, संपूर्ण संगीताला वाईट नाही म्हटलं. उलट संगीत मानवी जीवनातला एक अत्युच्च आनंदाचा भाग आहे, तो त्या दृष्टीने मान्य आहे. पण कसा असला पाहिजे? दोन अत्यंत सुंदर शब्द आहेत शास्त्रामध्ये. एकाला संवादी शब्द म्हणतात आणि एकाला विसंवादी शब्द म्हणतात. संवादी याचा अर्थ ती गोष्ट जी आपल्याला उपकारक असते, आणि विसंवादी याचा अर्थ जी त्रासदायक असते. संवादी गोष्टी स्वीकारण्याला अडचण नाहीये. ग्राम्य गीत हे त्याज्य आहे. ते जर आपण करत बसलो आणि त्या गाण्यामध्ये जर गुंतत गेलो, पुढे काय याचा विचार न करता जर अविवेकशील पद्धतीने त्याच्या मागे लागलो तर विनाश होतो, जसा हरणाचा होतो. दत्त महाराजांनी सांगितलं, म्हणून त्याला गुरु केलं. पुढचा गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.